श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 26 डिसेंबरला आहे दत्त जयंती. तर दत्त जयंती पर्यंत तुम्ही तुमच्या घरामध्ये जर भांडणं होत असतील, तुमचे मिस्टर व्यसन करत असतील, मुलगा व्यसन करत असेल, वाईट वळणाला लागलेला असेल, वाईट नादाला लागलेला असेल किंवा कोणाच्या नादी लागलेला आहे, तुम्हाला वाटतं की त्याला चांगल्याची जाणीव व्हावी आणि तो व्यवस्थित पहिल्यासारखा वागावा, पहिल्यासारखं आपलं जॉब असेल किंवा शिक्षण असेल ते त्याने व्यवस्थित घ्यावं, किंवा तुमचे मुलं तुमचं ऐकत नाहीयेत, तुमचे मिस्टर दुसऱ्यांचं ऐकून घरामध्ये भांडणं करतात, मुलांकडे लक्ष देत नाहीयेत, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे, एखादी बाधित व्यक्ती आहे, त्यांना तुम्ही औषध उपचार करताय, ट्रीटमेंट करताय, पण हवा तेवढा बदल, हवं तेवढा आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये सुधारणा तुम्हाला बघायला मिळत नाहीये, तर अशा वेळेला तुम्ही ही सेवा करू शकता. त्याचबरोबर तुमच्या मनात अति विचार येतात, वाईट विचार येतात, तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात, काहीच करण्याची तुम्हाला इच्छा होत नाहीये, शरीर साथ देत नाहीये, सतत झोपून राहावंसं वाटतं, किंवा अशा बऱ्याच समस्या आहेत की ज्या तुमच्यामध्ये आहेत आणि तुमच्या घरातल्या व्यक्तींमध्ये आहेत, किंवा स्पेसिफिक तुमच्या घरातली एक व्यक्ती आहे की तुम्ही तिला कितीही चांगलं बोला, ती चिरडून बोलते, ती ओरडून बोलते, दुसऱ्यांसमोर घरच्यांचा अपमान करते, दुसऱ्यांशी चांगलं बोलते, दुसऱ्यांचं सगळं ऐकते, पण घरातल्या व्यक्तींसोबत असं चिडचिड करणं किंवा त्यांनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा उलट करणं, अशा म्हणजे बऱ्याच प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या असतात. तर यापैकी तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर ही जी सेवा आहे ना, अगदी साधी सोपी, फक्त एक वेळा म्हणण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 मिनिटं लागतील. 2 मिनिटं खूप झाले, यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता, कुठेही करू शकता. त्यामुळे आणि ही जी सेवा आहे तुम्ही 21 दिवसांची, 51 दिवसांची, 41 दिवसांची केली तर तुम्हाला खूप 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 छान रिझल्ट बघायला मिळतील. 1ही रुपया खर्च करायचा नाहीये. या सेवेमुळे तुमची समस्या तर दूर होणारच होणार आहे, पण गुरु पाठबळ जे आहे ते सुद्धा आपलं स्ट्रॉंग होणार आहे. बघा, आपले सगळे ग्रह निगेटिव्ह असतील आणि फक्त जर आपला गुरु ग्रह पॉझिटिव्ह असेल तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव जो आपल्या आयुष्यावर पडतो आहे तो हवा तेवढा पडणार नाही. कारण का? आपलं गुरु पाठबळ स्ट्रॉंग आहे, आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यासाठी आपल्या सोबत आहे. त्यामुळे ही सेवा प्रत्येकाने करा. अतिशय साधी, अतिशय सोपी, नियम नाही, कोणत्याही अटी नाही, फक्त विश्वासाने करा. आपल्याला करायचं काय आहे, 21 दिवस रोज नित्य नियमाने तारक मंत्राचं आता ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने पठण करायचं आहे, म्हणजेच अनुष्ठान करायचं आहे. आता तारक मंत्राचं अनुष्ठान कोण करू शकतं? ताई, दादा, मुलं, मुली, लग्न झालेले, न झालेले, अगदी प्रत्येक जण तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात. स्वतःसाठी करू शकतो किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी सुद्धा आपण संकल्पयुक्त ही सेवा करू शकतो. पहिल्या दिवशी, ज्या दिवशी आपण सुरू करणार आहोत त्या दिवशी संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने संकल्प करून ही सेवा सुरू करू शकता. सेवेला सुरुवात करताना प्रार्थना करायची महाराजांना की मी कशासाठी करत आहे, आणि सेवा झाल्यानंतर परत महाराजांना प्रार्थना करायची की मी कशासाठी ही सेवा केली आहे आणि ह्या व्यक्तीसाठी असा आहे, याचा राग कमी होऊ द्या, याचं व्यसन सुटू द्या, जे काही आहे ते बोलायचं आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपलं आसन सोडायचं आहे. आता ही सेवा कशी करायची आहे, तर ही सेवा आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. देवासमोर दिवा अगरबत्ती लावायची आहे. स्वामींचा फोटो असेल, स्वामींच्या फोटो समोर दिवा अगरबत्ती आपल्याला लावायची आहे. तुम्ही जागा, समजा तुम्ही 21 दिवसांचा संकल्प केला आहे, 41 दिवसांचा संकल्प केला आहे, जर तुम्हाला शक्य असेल तर जागा तीच ठेवा, आसन तेच ठेवा आणि वेळ तीच ठेवा. असं मी का सांगतेय, कारण आपण अनुष्ठान करतोय. अनुष्ठान म्हणजे काय की जसं की आता समजा 21 दिवसांची सेवा करताय, 21 दिवस एकच जागा, एकच वेळ, एकच आसन आणि स्पेसिफिक म्हणजे जेवढ्या वेळा तुम्ही म्हणणार आहात. जसं की तारक मंत्र मी रोज 11 वेळा म्हणणार आहे, 21 वेळा म्हणणार आहे, 51 वेळा म्हणणार आहे किंवा 108 वेळा म्हणणार आहे. तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता. पहिल्या दिवशी संकल्पामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की मी रोज एवढ्या वेळा, एवढ्या दिवस तारक मंत्र म्हणणार आहे या कामासाठी.
तर जेवढा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढा तारक मंत्र तुम्ही जेवढ्या दिवसाचा संकल्प केला आहे अनुष्ठान करणार आहात तेवढ्या दिवस तुम्ही जर म्हटला तर तुम्हाला अगदी काही दिवसात सेवा सुरू केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला अनुभव यायला, त्या व्यक्तीमध्ये चेंजेस तुम्हाला दिसू लागतील, स्वतःमध्ये बदल तुम्हाला दिसू लागतील. एवढी प्रभावशाली ही सेवा आहे. त्यामुळे सांगते की ते एकच जागा, एकच वेळ, एकच आसन ह्या गोष्टी जमल्या तर ठीक आहे, पण नसेल शक्य तर काही हरकत नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता. आता तुम्हाला देवासमोर बसून करणं शक्य नाहीये, स्वामींच्या फोटो समोर बसून करणं शक्य नाहीये, तर तुमची जी बेडरूम आहे, गच्ची आहे, अंगण आहे, रूम आहे, जिथे कुठे तुम्हाला शांत जागा आहे आणि तुम्हाला वाटतं की इथे मी महाराजांसोबत कनेक्ट होऊ शकते, म्हणजे इथे मला कोणी डिस्टर्ब करणार नाही, अगदी मी श्रद्धेने विश्वासाने इथे मी सेवा करू शकते, तर तिथे बसून तुम्ही सेवा केली तरीही चालेल. पण आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, महाराजांना देवघरासमोर विनंती करायची आणि मग जिथे बसून सेवा करायची आहे तिथे बसून आपल्याला सेवा करायची आहे. सेवा करण्यासाठी आपल्याला एक ग्लास घ्यायचा किंवा एक तांब्या घ्यायचा समोर, त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणण्याचा संकल्प केला असेल तर 11 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा. हा तारक मंत्र तुम्हाला गुगलवर मिळून जाईल, PDF मध्ये मिळून जाईल. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा एक प्रिंट काढून आणू शकता आणि तुम्ही हा जो तारक मंत्र आहे रोज नित्य नियमाने तुम्ही त्या पाण्यावर हात ठेवून म्हणू शकता. सुरुवातीला आपण मनोकामना बोलली, त्यानंतर उजवा हात ठेवला, तेवढ्या वेळात तारक मंत्र म्हटला, त्यानंतर परत विनंती केली की महाराज यासाठी मी हा तारक मंत्र म्हटलेला आहे. परत ते तो जो ग्लास, तांब्या जे काही आहे ते तुम्ही हातात घेतला, त्याला सांगितलं, त्या पाण्यामध्ये बघून बोललं की माझे मिस्टर आता माझ्यासोबत खूप चांगलं वागत आहेत, घरात मुलांकडे लक्ष देत आहेत, अगदी प्रेमाने आम्हा सर्वांसोबत वागत आहेत, बोलत आहेत. तुमचं जे काही आहे ते तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे त्या व्यक्तीला पिण्यासाठी द्यायचं आहे किंवा तुम्ही स्वतःसाठी केलेलं असेल तर तुम्ही स्वतः ते पाणी प्यायचं आहे. आता तुमचे मिस्टर डायरेक्ट पाणी पित नसतील तर जेवण करताना त्यांना जे तांब्यामध्ये, बॉटलमध्ये पाणी देतो त्यामध्ये मिक्स करून द्या. ऑफिसला जाताना त्यांच्या बॉटलमध्ये हे पाणी त्यांना द्या किंवा त्यांच्यासाठी स्पेशल थोडासा भात बनवा, काहीतरी बनवा, त्याच्यामध्ये हे पाणी वापरा. त्यांच्यासाठी 2 स्पेशल पोळ्या बनवा, ती कणिक तिंबण्यासाठी हे पाणी वापरा. म्हणजे मी तुम्हाला एक आयडिया सांगितल्या, कारण बरेच जण विचारतात मग ताई आमचे मिस्टर पित नाही, मग आम्ही कसं देऊ? मग त्याच्यासाठी आयडिया किंवा या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही आयडिया असतील तर त्या वापरून त्यांना तुम्ही हे नित्य नियमाने रोज पाणी देऊ शकता. बघा, नक्कीच तुम्ही ज्या मनोकामनेसाठी सेवा केली आहे ती पूर्ण होईल. ही सेवा करत असताना मध्ये पिरियड्स आले, स्टॉप करा. घरातील इतर व्यक्ती करणारी असेल त्यांना करायला लावा, कोणीच नसेल स्टॉप करा. जिथे स्टॉप झालं पिरियड झाल्यानंतर तिथून पुढे कंटिन्यू करा, सुरुवातीपासून करण्याची गरज नाही. त्यानंतर सुतक आलं, सेवा स्टॉप करा, त्याच्यानंतर सुरू करा. तुम्हाला वाटलं नव्याने सुरू करा, तुम्हाला जर वाटलं की नाही माझे एवढे झाले आहे, मला इथूनच पुढे कंटिन्यू करायचं आहे, तिथून पुढे कंटिन्यू करू शकता. तुमचं मन तुम्हाला जे सांगतं ते तुम्हाला करायचं आहे. मी म्हटलं नाही की तुम्ही पहिल्यापासून सुरू करा, पण तुमच्या मनात आहे की नाही माझं इथे स्टॉप झालं, तुम्हाला इथून पुढे कंटिन्यू करायचं आहे, पण ताई तर अशा म्हणल्या आहेत, मग तुमच्या मनात उगेच निगेटिव्ह विचार, मग काही झालं का, मग काही. त्याच्यामुळे तुमचं मन जे सांगतं ना ते तुम्ही करा. तुम्हाला महाराजांसोबत कनेक्ट व्हायचं आहे, दुसरं कोणाला व्हायचं नाही. त्याच्यामुळे तुमचं मन तुम्ही महाराजांना विचारा, महाराज तुम्हाला काय संकेत देतात यावरून तुम्ही ठरवा की पुढे मला काय करायचं आहे, कंटिन्यू करायचे आहे की सुरुवातीपासून सुरू करायचे आहे, या पद्धतीने. आणि ही सेवा करत असताना नियम काय आहेत? संकल्पयुक्त सेवा आहे, तो नॉनव्हेज वर्ज्य करा. घरातील इतर मंडळी खात असतील किंवा तुम्हाला बनवून द्यावं लागतं, सकाळी आपलं स्नान झालं की आपली सेवा करा, महाराजांना विनंती करा की महाराज माझ्या घरात हे खाल्लं जातं नॉनव्हेज वगैरे, तुम्ही सद्बुद्धी द्या, हे बंद करा. जे तुम्हाला वाटतं ती प्रार्थना करा. हळूहळू आपोआप तुमच्या मनासारखं होईल, सगळ्यांना सद्बुद्धी मिळेल. महाराजांची इच्छा असेल, तुमच्या सेवेमध्ये, तुमच्या प्रार्थनेमध्ये तेवढा विश्वास असेल तर. पण या एखाद्या गोष्टीमुळे मी सेवा करणार नाही असं करू नका. स्वामी सेवेमध्ये या. पुढे तुमच्याकडून काय सेवा करून घ्यायची आहे, तुमच्या घरातल्यांना काय बुद्धी द्यायची आहे, सगळं स्वामींवर सोडा, पण तुम्ही तरी स्वामी सेवेमध्ये या. म्हणजे आपलं आयुष्य जे आहे ते पुढे सुखकर आणि तुम्हाला जे वाटतं किंवा महाराजांच्या इच्छेप्रमाणे सगळं आपलं चांगलंच होणार आहे. बाकी कोणतेही नियम नाही, ब्रह्मचर्य वगैरे असे काही नियम नाही, उगी मनामध्ये सुद्धा आणू नका. बऱ्याच वेळेला काय होतं की एवढे सगळे प्रश्न तुम्ही मनामध्ये आणता, ह्या प्रश्नांच्या भीतीमुळे सेवा करण्याची इच्छाच राहत नाही. सेवा जरी करतोय तर मनामध्ये हे नियम आहे का, तो नियम
नियम आहे का? नियमांना बाजूला ठेवा आणि अगोदर भक्तीने सेवा करा, श्रद्धेने सेवा करा. नियम पाळून घ्यायचे, कोणता नियम तुमच्याकडून हे करून घ्यायचा ते सगळं महाराज बघून घेतील, ते त्यांच्यावर सोडून द्या. आपण फक्त श्रद्धेने सेवा करायला सुरुवात करायची आहे. आपलं बोट महाराजांच्या हातात द्यायचं आहे. महाराज जसं आपल्याला चालवतील तसं आपल्याला चालायचं आहे आणि विश्वास ठेवायचा आहे. श्री स्वामी समर्थ.